आंध्र प्रदेशामध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला गेलेल्या भाविकांसोबत लुटमारीची घटना जी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। खरं तर हे सगळे भाविक जे आहेत ते रात्री निघालेले होते आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास आल्यानंतर या सर्व भाविकांच्या बॅग्स असतील, साहित्य असेल ते खासगी ट्रॅव्हल्समधून चोरीला गेल्याचा आरोप जे आहे ते इथल्या नागरिकांचा आहे। खरं तर आंध्र प्रदेशाच्या येलूर जिल्ह्यामधले हे सगळे भाविक आहेत आणि शिर्डीच्या दर्शनासाठी या ठिकाणी महाराष्ट्रात आलेले होते आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर शिर्डीपासून गाणगापूरला जाण्यासाठी हे सगळे भाविक जे आहेत ते निघालेले తీసాడు సార్ మా బట్టల మటుకి ఆ డ్రైవరే తీసాడు బ్యాగులు మా టాబ్లెట్లు డబ్బులు అన్నీ అందులోనే ఉన్నాయి మాకు బట్టలు ఇచ్చేస్తే చాలు సార్ బట్టలు కట్టుకుంటా బిళ్ళల్లో వేసుకుంటాకి మేము ఏం చేయాలి సార్ చెప్పండి మీరు మేము పొద్దున్న 6ంటికి వచ్చి ఇప్పుడు వరకు ఎవరు ఏం న్యాయం చేయలేదు మాకు మా బ్యాగులు డ్రైవరే తీసాడు సార్ డ్రైవర్కి అవకాశం లాక్ వేస్తుండగా దొంగలు దబ్బరుగా సార్ దొబ్బుతారా బస్సు వెళ్తుంటే దొంగలు దొబ్బుతారా చెప్పండి। तर हे भाविक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शिर्डीवरनं ज्यावेळेस ते निघालेले होते त्यांनी बॅग जे आहेत ते बसमध्ये ठेवलेले होते, मात्र सोलापूर जिल्ह्यात पहाटे 4 वाजता आल्यानंतर या बॅग जे आहेत त्या चोरीला गेलेल्या आहेत आणि त्यानंतर नेमक्या बॅग कुणी चोरल्या हे त्यांना देखील माहिती नाही आहे। मात्र सोलापुरातल्या फौजदार चौडी पोलीस स्टेशन समोर हे आलेले आहेत आणि पहाटेपासून सगळे भाविक जे आहेत ते या ठिकाणी थांबून आहेत आणि पोलीस स्टेशनच्या समोर खरं तर त्यांनी ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला होता। पोलीस जे ते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत की तुमची जी काही तक्रार असेल ती आम्ही नोंदवून घेऊ, मात्र अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनच्या समोर बसू नका, त्यांची तक्रार जी आहे ती पोलीस रितसरपणे नोंदवून घेऊ अशी ते सांगतायत। माझी बाईट नको, हे लोक तमिळ भाषेत बोलतात आणि त्यांची भाषा कळत नव्हती, त्यामुळे या प्रोसेसला थोडाफार डिले होत होता। ते मीडिएटर बोलवून भाषांतर करून त्याप्रमाणे गुन्हा दाखल करायची प्रोसेस चालू आहे। त्यांच्या ज्या काही वस्तू गेल्यात किंवा त्यांनी सांगेल त्याप्रमाणे FIR घ्यायची प्रोसिजर चालू आहे। ड्रायव्हर आणि कंडक्टरची चौकशी सुरू आहे, त्यांच्याकडे तपास सखोल चालू आहे। त्यांचा तपासात गुन्ह्यात जर त्यांचा प्रत्यक्ष सहभाग निष्पन्न झाला तर निश्चितच त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल। तर जे बस चालक आहेत किंवा वाहक आहेत त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करू जर ते दोषी आढळले तर, अशा पद्धती माहिती जे ते पोलिसांकडून दिली जाते। खरं तर अजूनही पोलीस स्टेशनच्या समोर ही सगळे लोक बसलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की सोलापूरमध्ये ज्यावेळेस सोलापूरच्या दिशेनं आम्ही ज्यावेळेस निघालो होतो त्यावेळेस खरं तर ही घटना घडलेली असं म्हणणं आहे। भाजप आमदार देवेंद्र कोटे असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, खरं तर तेलुगू भाषेची मोठी अडचण होती, त्यांना भाषा इथली लोकांची कळत नाही, मराठी कळत नाही, तुम्ही द्विभाषिकाचं काम करताय, काय त्यांनी तुम्हाला माहिती सांगितलं? त्यांच्या भाषेनं कळतंय की त्यांना शिर्डीला रात्री 11 वाजता काय तर दरम्यान त्यांना पिकअप घेतलेलं आहे आणि अहमदनगर या मार्गाने बार रोड टेंभुर्णी हायवेवरून सोलापूरच्या दिशेने गाणगापूरच्या दिशेने जात असताना करमाळा टेंभुर्णी या दरम्यान झालंय असं त्यांनी सांगत आहे। तरी पण त्यांची आता अशी मानसिकता झाली आहे की त्यांची काही BP शुगर लोक असल्यामुळं ते काही खाल्लं नसल्यामुळे त्यांची मानसिकता साहित्य चोरीला गेलं काय सांगितलं त्यांनी 24 लोक होते, एका व्यक्तीचे 2 बॅग होते, म्हणजे साधारणतः 30-40 बॅग चोरीला गेले असं सांगत आहेत। साधारणतः 30 ते 40 बॅग जे आहेत त्यांच्या चोरी गेल्याचा आरोप त्यांचा आहे। खरं तर पोलिसांचं असं म्हणणं आहे की जे काही तक्रार असेल ते आम्ही रितसर पद्धतीने नोंदवून घेऊ। शिवबाबा ट्रॅव्हलची ही बस आहे, खासगी ट्रॅव्हल्स आहे। रात्री 11 वाजता त्यांनी शिर्डीवरून ही बस घेतली होती आणि गाणगापूरच्या दिशेनं ते निघालेले होते, मात्र सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पहाटे 4च्या सुमारास खरं तर ही घटना घडलेली आहे। अक्षरशः रडू जे आहे ते अनेक या लोकांना कळत आहे। सगळे भाविक आहेत, आंध्र प्रदेशच्या येलूर जिल्ह्यातले हे सगळे भाविक आहेत, त्यामुळं भाषेची मोठ्या प्रमाणात अडचण होत असल्याकारणानं द्विभाषिकांकडनं त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलं जात आहे आणि त्यांची जी काही तक्रार असेल ते देखील नोंदवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी पोलिसांकडनं केलं जात असल्याची माहिती आता या ठिकाणी दिली जाते। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।